लोक काय कॉन्ट्रीब्युशन आहे जीडीपी? 39% एमएसएमईचं कॉन्ट्रीब्युशन. टाटा अंबानी वाल्याने एवढं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. 39% जीडीपी एमएसएमई मध्ये, जे 8.5 कोटी आहे, जे रस्त्यावर बसलेल्या कोपऱ्यावर दुकानापासून तर घरपोच येऊन काम करणारे लोक आहेत. हा बदल आहे. मुद्रा बँक लोन देते, अनेक लोक सांगतात अहो लोन देत नाही. का बरं देत नाही? त्याचा छडा लावायचं काम तुमचं आमचं आहे ना. आपण सृष्टीत आहोत ना. का आपल्याला काही जबाबदारी नाही? शेजारचं घरचं जळू द्या, मला थोडी इंडस्ट्री काढायची आहे. मला संध्याकाळी बसायचंय, याला शिवाय दे त्याला शिवाय दे कार्यक्रम करायचे, किंवा टीव्हीवरचे ते 3 पाठ भांडणाचे कार्यक्रम बघायचे. कॉन्ट्रीब्यूट नाही करणार का आपण देशाकरता? मी तुम्हाला जाहीर सांगतो, हा येणे लागत नाही, हा नियम आहे. जो तुमचा इंडस्ट्रियल मित्र जो येणे मागत असेल बँक लोन देण्याकरता, त्याचा त्या बँकेचा नंबर, त्या मॅनेजरचं नाव ते मला कळवा, त्या काउंटरच्या अधिकाऱ्याचं नाव कळवा. हे लागतच नाही. हे उद्योग खात्याने अर्थ खात्याला कळवलं नाही का कळवून दडपून टाकलं माहिती? ते उद्योग खात्याने नगरविकास खात्याला कळवलं नाही का कळवलं असताना त्यांनी लक्ष दिलं नाही मला माहित नाही. आपला जिथे आपण बसू ना तिथे दिवसातले 2 तास आपण ऑब्झर्वेशन टॉवरवर बसलोय असं बघा. आपल्या समोर काय चुकीचं घडतं त्याची बोंब मारायला सुरुवात करा. सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन. मी खरंच सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, त्रास होणार नाही का? जरूर होणार. राजकीय लोक जे न्यूसन्सवर जगतात त्यांना युटिलिटीचा त्रास होतोच होतो, पण म्हणून युटिलिटी सोडायची नाही. मी गाणं म्हटलं म्हणून तुम्हाला त्रास होतो म्हणून मी भरपूर बघत नसेल तर मी गाणं शिकलं पाहिजे, म्हटलं पाहिजे. माझ्या आनंदाचं मोल तुम्ही ठरवू शकत नाही. हा माझा आनंद आहे. माझ्या बाजूला काय चुकीचं घडतं त्याच्याकडे लक्ष ठेवणं हा माझा आनंद आहे. तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. माझा आनंद हे माझं योगदान आहे. आनंदाकरता जगणं आणि त्याच्याकरता हे देशात आपोआप योगदान होतं. अनेक तरुण मुलं तुमच्या बाजूला वावरत असतील. एक 5 तरुण मुलं प्रत्येकाने गोळा करा, घेऊन बसा समोर. त्याला म्हणा तुला एखादी आयडिया सुचते का रे? एखादी गोष्ट चुकी चालली आहे. 11वी 12वीतली मुलं असतील, FYSYची असतील, आपल्याला असतील. हा प्रश्न विचारा. तुम्हाला काही त्यातलं टेक्निकल नॉलेज असण्याची गरज नाही. तुम्हाला एक सिंपल मेथड सांगतो. हे आत्ता मी लातूर नावाच्या गावात केलं. 55 स्टार्टअप सुरू झाले आहेत 1 वर्षामध्ये. आयडिया येते काय असतं स्टार्टअप? थोडक्यात सांग. स्टार्टअप म्हणजे एक उदाहरण देतो अशा अनेक गोष्टी. एक आयडिया आहे, कल्पना आहे, किंवा आपल्या भाषेत एक जुगाड आहे. जुगाड आहे म्हणजेच पेटंट बरं का इंग्रजीमध्ये. म्हटलं ना इंग्रजी भुक्कड भाषा. जुगाड इज पेटंट. प्रूव्ह करता आलं पाहिजे मी एकट्याने जुगाड शोधलाय, एवढीच होत आहे. त्याला म्हणतो एक आयडिया काढ. त्या आयडियाचं प्रॉडक्ट होतं का नाही, त्याच्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, ते फायनान्शियल जो मसल लागेल तो आम्ही उभा करू. तू फक्त आयडिया दे. 5-5 मुलं प्रत्येकाने शोधा. त्या 5 मुलांच्या 5 आयडिया घ्या. दिलीपजी कुठे तिथे बसलेले, त्यांनी या सगळ्या लोकांना गोळा करा. एक जागा ठरवा. 1 महिन्यामध्ये त्यांना बोलवा. त्या आयडिया द्या. आपण जे बघून ओळखू शकतात की हे पेटंटेबल आहे का नाही, ही आयडिया करेक्ट आहे की नाही, हे जाऊ शकतं की नाही, असे जे एक्सपर्ट आहेत स्टार्टअप मधले खूप जण आहेत आणि ते मदत करायला तयार आहे. त्याच्यात आयव्हरी टॉवरमध्ये जाऊन बसलेले नाही. ते त्यांना बोललं की ते कुठूनही येतात असं माझा तरी अनुभव आहे. त्यांना सांगू एक्झामिन करा. त्या दिवशी 1 दिवसभर वर्कशॉप घेऊ. समजा तुम्ही प्रत्येकाने 5 इथे 300 लोक बसले, 1500 मुलांच्या 1500 आयडिया आल्या. त्यातल्या जवळपास 700 आयडिया नाकाम ठरले. हरकत नाही, 800 राहिल्या. 800तल्या 100 आयडिया फक्त व्हायबल आहे. त्याच्याकरता फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं करायचं आपण बघू. ती जबाबदारी सोडा. तुम्ही 100 स्टार्टअपला जबाबदार असाल आणि हे समृद्ध होण्यातलं सगळ्यात मोठं योगदान असेल. कारण एक स्टार्टअपची जेव्हा कंपनी येईल तेव्हा ती 100 लोकांना जेवण आहे. इतकं साधं नाही का? काय रॉकेट सायन्स. पण मला काय त्याचे मी आणि माझे असं असेल ते होणार नाही. हा देश उगीच चांगला होणार नाही. आणि हे आपण का केलं पाहिजे? शिस्त ज्यांची वय 60च्या वर त्यांच्याकडचं सांगतो मी पण तसाच आहे. कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला जो देश दिला तो आपण आपल्या मुलांना दिला नाही. ही आपली अपराधीपणाची भावना केवळ त्यामुळे नष्ट होईल आपण जे योगदान देऊ. काय लहानपणी मला कुठल्याही मित्राची जात माहित नव्हती. ते समृद्ध असणं फक्त नाव माहिती. आता जातीशिवाय आपण बघत नाही. हा समाज आपल्या डोळ्यात एकच घसरत गेला आणि आपण शंडपणे बघितलंय. वी शुड ऍडमिट. तसं नाही मरायचं आपल्याला.
जे 60च्या आसपास त्यांनी हा विचार करा, आपण किमान ते रिपेंटिंग मध्ये उरलेलं आयुष्य घालवू आणि ते करून देऊ, ते चक्र उलट फिरवून टाकू आणि ते फिरेल. त्यात काही अवघड नाही, इतकं साधं कॉन्ट्रीब्युशन. किती मुलं शिकलेले. बरं काय मला सांगा, मध्ये एका ठिकाणी मी असंच वृद्धाश्रमात गेलो होतो, वर्षभराचं गॅदरिंग होतं. तर वृद्ध लोकांना काय आपण शिकवणार आहोत किंवा काय बोलणार. तर मी असं म्हटलं की अरे इथे अनाथाश्रम आहे त्याच्या बाजूला. तर 30 किलोमीटरवर अनाथाश्रम होता. तिथे जवळपास 65 मुलं होती. त्या 65 मुलांना घेऊन आम्ही तिथे गेलो. बस एक दिवस घालवायचं तर आपण वेगळं घालव. तर मी त्यांना, आता ते वृद्धाश्रमातले अनेक जण, कोणतरी शिक्षक होते, कोणीतरी सायंटिस्ट होते, एका 2 सायंटिस्ट होते, काही दुकानदार होते, काही कुठला किरकोळ व्यवसाय करणारे होते. पण प्रत्येकाला काही ना काही आयुष्याचा अनुभव होता. आणि ही अनाथ मुलं व्हॅगाबंड होती, त्यांना कोणीच नव्हतं आई-वडील, त्यांना कोणीच काही शिकवलं नव्हतं. आत्ता तुम्ही त्या आश्रमात तुम्हाला घेऊन जाईल मी, किंवा त्या वृद्धाश्रमात, तिथे ही माणसं आठवड्यातून एकदा त्या काय मुलांना गणित, सायन्स, कसं जगायचं, कसं स्वच्छ राहायचं हे शिकवतात. हे आनंदाने शिकवतात, त्यांच्याकडे वेळ आहे, ते आनंदाने शिकतात, त्यांना असं कोणी सांगितलं नाही. हे आपण करूच शकतो ना, हे योगदानच आहे ना. हे समृद्ध होणं नाही तर काय आहे मला सांगा. समृद्ध होणं हे GDP वाढणं नाही नुसतं. ते समृद्ध असाल तर श्रीमंत असतातच, पण श्रीमंत असाल म्हणून समृद्ध असालच असणार. कारण तो समाधानाचा भाग आहे जगण्याच्या, आणि तिथे आपण खूप कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, खूप योग. तो मी जो आहे ना तो तिथला आहे. आमच्या आदिवासी भागामध्ये सातपुड्याला बासरी बनवतात ना बांबूपासून, तर ते आदिवासी राहतात. एकदा मी ते गेलो तर ते आदिवासी म्हणायचे की आम्ही मी सर्वांना परिक्रमेला गेलो होतो. त्यांचं असं एक ते भिल्ल लोक आमच्याबरोबर ते वाट दाखवणारे, त्याला बरीच वर्ष झाली. 1982, 83, किती वर्ष, 40-50 वर्ष. तर तेव्हा ते लोक असं म्हणायचे की बा हे लोक फार विचित्र आहे. म्हटलं काय? ते लहानपणी ऐकलेलं लक्षात कसं राहतं बरं. ते म्हणे ज्या तिथीमध्ये मी असते ना, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, त्या तिथीला ते बांबू बासरी करता तोडत नाही. कारण ज्या तिथीमध्ये मी असतो त्या दिवशी बांबू तोडला बासरी करता तर त्याची बासरी होत. म्हणजे बासरी जाण्याकरता, बांबूतून बासरी निर्माण होण्याकरता मी नसावा लागतो. आणि मी नसावा एवढी जर प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केली, आपणही करू शकतो ना. ज्ञानेश्वर कृष्णाच्या पुढे गेले हो बसायला. जे खळांची व्यंकटी सांगत या सत्कर्मी रती वाढू म्हणतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम नाही म्हणत. ते श्रीकृष्णावर टीका करतो करत नाही, लायकी नाही माझी. पण मी एवढं मला दिसतं की माऊली काय सांगते, जे खल आहे त्यांची इकडे वाढवा, इकडे येणं वाढवा. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी करा. ईश्वरनिष्ठ म्हणजे सशुद्ध लोक ज्यांना चांगलं घडवायचं आहे त्यांची मांदियाळी म्हणजे संख्या वाढली की आपोआप, म्हणजे रेष मोठी काढा, रेष फोडत बसू नका. हे नॅरेटिव्ह वाले दुकानं चालवणार रेष फोडाय धंदे करतात, त्याचं भांडण पडणं, मोठी रेष फोडू. हे योगदान नाही का? म्हणजे भूतलया शेजाऱ्यावर प्रेम करा हे वाक्य आता आपली गुळगुळीतून त्याचे काय वाटाणे झाले असते. पण मी खरोखर 5 मुलांना त्याच्या आयुष्यावर उभं नाही करू शकत का त्याच्या कलाप्रमाणे? एवढा वेळ नाही का मला 45-50च्या माणसाला? बरं वेळ नाही तर मग उत्तर द्या, तुम्ही काय करता दिवसभर? तुम्ही काय असे तीर मारता? तर मी आणखी थोडं तीव्र वाढवत जातो शब्दांची तीव्र. तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही काय आयुष्यात कोण आहे असं म्हणत गेलं तर वाईट वाटेल ना. पण ते नाही केलं तर ते वाटावं अशी परिस्थिती आहे. आपण तो वेळ दिला पाहिजे. जे मला कधी त्या डाएटवाल्यांकडे गेले म्हणतात ते, तुम्ही 25% भूक ठेवा, 25% ताण ठेवा सांगतात ना. ते डाएट वेटचं मिळते हवी. जगण्यात 25% वेळ ठेवावा लोकांना, 75% स्वतःकरता आहे. तो लोकांकरताच ठेवा. अजिबात बाकीच्या आपले माणसं असतात अपरिचित माणसाकरता 25% ठेवा. लेखक असतील त्यांनी 4 लेखक तयार करा. शिक्षक असतील त्यांनी 4 शिक्षक तयार करा. त्या देशातली सगळ्यात दुरावस्था कुठली असेल तर शिक्षकांची. तेच त्यांना कळतच नाही आपण कुठल्या फनेलमध्ये बसलोय. आपली पोझिशन प्लेसमेंट काय कॅटलिस्टची आहे. आपण एक रॉ मुलगा एका विद्वान मुलात तब्दील करण्यामध्ये बसलेलो आहे. त्या वळणावर आपण आहोत हेच त्यांना कळत नाही. कारण संस्था त्यांना मतदानाची याद्या गोळा करा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम लावतात, अध्यक्षांच्या घरी पाणी भरा, भाजी आणून द्या, आणि ते बिचारे पोटार्थी. आपण सगळेच आवाजच उठवत नाही, बोलतच नाही. त्या खरी आपण गोष्टी येतात का आपल्याकडे? कोळ्यात सगळे ते पक्षी
कोळ्याने काही पाखरं पकडली, सगळ्यांनी हिंमत केली, जाळा घेऊन उडून गेले ना ती गोष्ट नाही आहे ना. एकट्या माणसाला उडणं शक्य नव्हतं एका पक्षाला, सगळे मिळून उडाले. का अशा शिक्षण संस्था जिथे ही अशी कामं सांगतात ते सगळे 50 शिक्षक का सांगत नाही की आम्ही काम करणार नाही? हे कशामुळे तयार होतं? सायकोलॉजिकल विचार करा. जे विचारवंत आहेत त्यांनी हा विचार करा आणि तो कसा बदलवता येईल ते बघा. सगळ्यांना काउन्सिलरची गरज नसते हो. माणूस हे असं झाड आहे ना, त्याला पाणी दाखवलं तरी तो वाढतं, टाकायला लागत नाही. कोणी पाण्याचं थेंब दाखवत नाही. सगळे हेच शिकवतात. उर्बाडा काल सायकलवर फिरतात तर फॉर्च्युनर घ्या, हे आदर्श होतात. आपल्याला एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरची मैत्री सांगायला आनंद वाटतो, शास्त्रज्ञ ओळखीचा सांगायला लाज वाटतो. ही काय प्रतिष्ठेची कल्पना तयार केली आपण? तर तो मी म्हणताना आपण आपल्यावर जर घडवलं तर देश उभा राहणार आहेत. काही समृद्ध काय आहोत आपण कुठल्याही लेवलला जाऊ शकतो. कारण मुळात आपल्या डीएनएशी मिळतं जुळतंय. आपण फक्त दिलेलं आहे. आपण कोणावर आक्रमण केलेलं नाही. आपण असं उत्सुक कुठल्या अध्यक्षाला उचलून आणलेलं नाही. क्रॅकपॉट सारखं रोज काही ट्विट करून चुकीचं त्याच्यावर हजारो लोकांचे आयुष्य ओलीस ठेवलेलं नाही. आपण फक्त दिलंय लोकांना काय हवं ते, इथपर्यंत दिलंय. कोण तो ज्याला बरं केलं नालंदाच्या वैद्याने? तो काय नाव त्याचं त्या तुर्कस्तानच्या बख्तियार खिलजी. त्याला असाध्य रोग होता, त्याला सगळे हाकीम झाले, त्याला क्षता झाल्या होत्या, तो पू आणि रक्त यायचं, वास यायचा, तो जगणार नाही असं धाप लागलेली. नालंदाच्या लोकांना कळलं नालंदा कुठे आणि बख्तियारचं गाव कुठे. तिथपर्यंत गेले ते. गाडी भाड्याने मागितलं पर किलोमीटर, स्वतःचा रथ घेऊन जोडून गेले. त्याला बरा केला. बरा झाल्यावर पहिली गोष्ट त्याने केली, नालंदा जाळून टाका म्हणला. पण आपण आपली वृत्ती, आपण कुत्र्याला चालतो का? आपली वृत्ती सोडायची नाही, आपलं योगदान नाही सोडायचं. पिसाळतं कुत्रं एखादं असू दे, कुत्रा नाही त्यामुळे जात कुत्र्याची बदनाम होत नाही. आणि आपण त्यात पडायचं नाही. आपण कॉन्ट्रीब्युशनवर फक्त लक्ष देऊ. गेल्या 12-15 वर्षातले जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे, 34 किलोमीटर पर डे रस्ता बनतो. दर वर्षाला 6 एअरपोर्ट बनत आहे. आत्ताचा मागच्या 3 महिन्यापूर्वीचा रेट आहे. साधारणपणे 12 एअरपोर्टची पायाभरणी होते. म्हणजे ऍक्विजिशन, धावपट्टी, त्याचा सर्वे, त्याच्या परमिशन. काल सकाळी वाढवून आलो, आज सकाळी काल गेलो होतो तिथे एक मोठं बंदर होत आहे. लोकांचे प्रश्न आहेत ते आपण सोडवू. पण एक बंदर असं होत आहे की जिथे 6000 कंटेनर येतील दर महिन्याला. 1 ट्रिलियनचे जे लक्ष आहे महाराष्ट्राचं, ते एकटं बंदर पूर्ण करेल. पण तोपर्यंत महाराष्ट्र 1 ट्रिलियन होईलच म्हणा. भारताचं 10 ट्रिलियनचं लक्ष पूर्ण करेल ते बंदर. आता यात काय लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत का? दुसरा अजून एक तुम्हाला भ्रम सांगतो. तो हे आपण भ्रम थांबवणं हे पण मीच काम आहे बरं का. मध्ये एकदा अशी तक्रार झाली की रोजगार आपले बेरोजगारी वाढली काय 41% 39%. मी नीती आयोगात गेलो, तो फॉर्म आणला रोजगाराचा. हे कसं काय ठरवतात 41%? अहो 41% म्हणजे काय जोक आहे का? 145 कोटी मधली समजा 81-82 कोटी लोक जर काम करत असतील तर 40 म्हणजे 35 कोटी लोक बेरोजगार आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर मला ते काही टोटल लागे ना. तर फॉर्मवर असं लिहिलंय तुम्ही एम्प्लॉई आहात का? नाही, झाले बेरोजगार. अरे धंदा करतो तो काय उत्पन्न नाही मिळवत? सांबार म्हणजे 56 सुद्धा त्याचं पण पर डे उत्पन्न आहे. रिक्षावाल्याचं उत्पन्न आहे, जरी आपल्याला हवं तिथे जात नसलं तरी. पुण्यातला रिक्षावाला त्याचं उत्पन्न आहे. बसवाल्याचं उत्पन्न आहे. साडे गोण्या उचलून ठेवणारे ट्रॅव्हल बस मध्ये त्यांचं उत्पन्न आहे. हे लोक किती आहे? 8.5 कोटी तर MSME आहे. हे 3.5 कोटी आहे. शेतमजूर याची काही नोंद नाही, आणायला नाही जाय म्हणून काही रोजगारच नाही. शेतकऱ्याला विचारा किती रुपये रोज लागतो शेतात काम करायला? रोज 550 रुपयाच्या खाली पैसे घेत नाही. आंबे काढायला 700 रुपये रोज आहे कोकणात. हा उत्पन्न नाही का? हे चिंचोके घेतात 750 चिंचोके, 500 चिंचोके, असं नाही ना, पैसेच आहेत ना, ते उत्पन्न नाही. तुम्ही कसले भ्रम पसरवता हो?
डिजिटल ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे दलालांची दुकानं बंद झाली आहे. हा फार मोठा इन्फ्रास्ट्रक्चर करत आहे. हे फार मोठं डिजिटलायझेशनचं करप्शन केलंय. हे नेहमी इकॉनॉमी इतकी सोपीच करून सांगतो की एक बिल्डिंग आहे 4 मजली, इकडून पाणी वर जातं, तिकडून खाली येतं. वरती एक ओव्हरहेड टँक आहे, खाली एक टँक आहे. खालच्या टँक मध्ये म्युन्सिपाल्टीचं पाणी येतं, आपण पंप लावतो ते वरच्या टँक मध्ये पाठवतो, तिथून ते ग्रॅव्हिटीने खाली येतं, प्रत्येक घरात जातं. समजा या बिल्डिंगचे 4 मजले आहेत. एक मजला आहे देशाची सगळी कर्ज घेतलेली परकीय कर्ज फेडणं, ते प्रायोरिटी आहे, तो पहिला मजला आहे, तिथे पटकन पाणी येतं. दुसरा आहे सुरक्षा दल, दुसरा मजला, पोलीस, होमगार्ड, सुरक्षा, BSF, लष्कर, हे सगळ्यांकरता गेलेला पैसा, तोही सुरक्षेकरता दुसरा मजला तो आहे. तिसरा मजला आहे नोकरदार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च, सरकारचा खर्च, सरकार चालवण्याचा खर्च, सरकार चालू नये म्हणून केलेला खर्च, हे सगळे खर्च तिथे पाणी जातं. खालचा मजला आहे शेतमजूर, शेतकरी यांचा. वरती सगळं पाणी जातं असल्यामुळे पोहोचले, खाली पाणी येत नाही. आता या 2 ज्या पाईपलाईन आहेत खालून वर जाणारी, इकडची हिला रेव्हेन्यू म्हणायचं, इकडच्या पाईपलाईनला एक्सपेन्स म्हणायचं. इतकं सोपं बजेट आहे बरं, इकॉनॉमिक्स सोपं आहे. एकदा इकॉनॉमिक्सवर बोलवलेलं चित्र पण काढून दाखवतो, फार सोपं आहे. हे काहीतरी हे लोक नुसता भोबाटा करतात, इतके मोठमोठे जार्गन वापरायची गरज नाही. तर हे वर जातं पाणी, तेव्हा त्या पाईपमध्ये लिकेज आहे. हे जे पाणी वर जातं त्या पाईपला म्हणायचं टॅक्सेस. तिथून सरकारला महसूल मिळतो. वरच्या टाकीचं नाव महसुलाची टाकी आहे, खालच्या टाकीचं नाव नॅशनल इकॉनॉमी नाव आहे. देशाची अर्थव्यवस्था आहे, वरती रेव्हेन्यू आहे देशाचा. वरची टाकी म्हणजे रेव्हेन्यूतनं एक्सपेन्सेस पे होतात, बरोबर. आपल्या घरातलं बजेट असतं, उत्पन्नातून होणारा खर्च. हे सगळे पाईपलाईन गंजले, जुन्या झाल्या, त्याला भोकं पडले, त्यांना लिकेज होतं, ते पाणी बाहेर पडतं, त्याचं एक वेगळं तळ होतं. राजीव गांधी नावाचे पंतप्रधान म्हणाले होते, 1 रुपया पाठवतो तेव्हा 15 पैसे पोचतात, 85 पैसे लीक होतात. ते या पाईपलाईनला भोकं पडले एक्सपेन्सच्या. हे भोकं बंद झाले बरं का, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. अमाऊंट किती माहिती आहे? 1,76,000 कोटी वर्षाला. हे लिकेज. आता हे खाली जे लिकेज व्हायचं, हे तळ साचायचं. या तळ्यातून काय व्हायचं? पैसा तर आहे पाण्याचा, खालच्या मजल्यावर पाणी नाहीये, मग त्यांना ते पाणी द्यायचे काळ्या बाजारातून. त्या पाण्याला अकाउंटेबिलिटी नव्हती. 3% व्याजाने महिन्याला कर्ज शेतकऱ्याला द्यायचे. तो फेडू शकायचा नाही, आत्महत्या करायचा. इंडस्ट्रीवाला चालवू शकायचा नाही, दुकान आत्महत्या करायचा. कर्जाच्या इथे फास लावून घ्यायचा. पोरीच्या लग्नाकरता कर्ज काढायचा, परत फेडू शकायचा नाही, फास लावून घ्यायचा. आणि हे दोन्ही कर्ज देणारे हे गब्बर होत गेले. ते एक अंडरग्राऊंड पाईपलाईन तयार केली त्यांनी, ज्यात भरपूर पाणी उपलब्ध होतं, पण त्याचा रेट होता महिन्याला 3% व्याज. आजही अशा अनेक पाईपलाईन चालवणारे लोक आहेत. 8,000 टँकर आहे असं मी पुण्यात ऐकलं, आय डोंट नो. असतील तर पहिल्यांदा ती मोहीम हातात घ्या, ते फार मोठं समृद्ध पुण्याकरता योगदान मिळेल. अशिवाने आपले इथले जे ओनरच बिल्डर आहेत आणि ते इथिकल बिल्डर आहे. तिथे कुलकर्णी नावाचे एक बिल्डर बसले, 1 रुपया फ्लॅट न घेता बिल्डिंग विकलेला माणूस फ्लॅट. त्यांची जाहिरात करत नाही, सांगतो अशी लोक आहेत, हे प्रमाण आहे. त्यामुळे हे काही मी तुम्हाला ड्रीम आणि पिक्चरद्वारे सांगत नाही. ती पाईपलाईन बंद करा खालची, त्यांच्या विरुद्ध बोंबा मारा. आता इकडची तर सरकारनेच कमी करत आणली थोड्या प्रमाणात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे 500 रुपयावर जाईल, 100 रुपये देणे बंद झालं, डायरेक्ट बँकेत जमा होतं. आता या टॅक्सेशनच्या पाईपलाईनचे प्रॉब्लेम. GST याच्या आधी 72 प्रकारचे टॅक्स भरायचे होते. पुन्हा टॅक्स फक्त नव्हता, बाकी सगळे टॅक्स होते. ते GST मुळे 4-5 टॅक्स एक बंडल झालं, एवढंच, फार फायदा नाही. हा मालाला झाला, देशात कुठे उत्पादन करू शकता, सेम टॅक्स लागतो वगैरे. तर याच्यात खूप गोष्टी करण्यासारख्या आहे. मी म्हणून 3.5 कोटी लोक फक्त इन्कम टॅक्स भरत होते. 7.5 कोटी लोकांचे बँक अकाउंट होते. 61 कोटी बँक अकाउंट आहेत. 9.25 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स भरला यावर्षी. हे बदल नाहीत का? टॉयलेट बांधले म्हणून बोंब मारतात. तुम्हाला कोणी सांगितलं टॉयलेट बांधू नका? मी काही करणार नाही. त्यामुळे आशापासून सावध राहा. मी करायचं आहे, प्रचार करायची गरज नाही, मी काम करायचं. सरकारचं गव्हर्नन्सचं काम करेल. गव्हर्नन्स सोडून खूप काम आहे. तुम्ही हे प्लीज 5-5 लोक विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन तुम्ही पालकत्व घ्या, ते मीटिंग घ्या. ते मीटिंग करता मी स्वतः येईल. आपण त्या आयडियांची लिस्ट करू. त्यातले 100 स्टार्टअप तयार झाले ना तरी कोटी भास्करांच्या या कार्यक्रमाचं सार्थक झालं. निदान माझ्या भाषणात.
तेवढं तर आपण पुणेकरता करू शकतो. देशाच्या देशात लोक करतील, खूप लोक आहेत, 140 कोटी. पण आपण हे केलं पाहिजे. आपण हे केलं नाही तर हे होणार नाही. ते अमेरिका येऊन करणार नाही. कारण एका मुद्द्याकडे येणार आहे, आणखीन काय विनोद आहे त्याच्याकडे, मग थांबतो. वेळ आहे ना. आता हे भारत घडत असताना काही लोकांची अशी इच्छा आहे की असं घडू नये. गातसूत्र म्हणून माझं पुस्तक बाहेर आहे. त्यातले काही माणसं आहेत, अभिजित जोग बसले आहेत, त्यांनी भारत सत्व सत्व आणि सत्य याच्यात लिहिले ते पण पुस्तक वाचा. हे अनेक वर्षापासून हे सिव्हिलायझेशन टिकणार नाही याचे प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजांची राजवट त्यातला एक भाग होता आणि तो प्लॅन भाग होता. जहांगीरकडे सनद मागताना जे पत्र दिले ते वाचून बघा, उपलब्ध आहे. व्यापार व इतर बाबी म्हणजे काय, राज्य करायचं. आता आपल्यावर लोकांचं लक्ष गेलंय, कारण 145 कोटी लोकांकडे जेव्हा पॅरिटी येईल, जेव्हा क्रयशक्ती येईल, तेव्हा हवं ते खरेदी करण्याची अवकाश येईल, तेव्हा जगाची सप्लाय चेन आपण ठरवू. कोणाकडून घ्यायचं आपण ठरवू. मग आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये खोडा घालायला सुरुवात होईल. मग काही फोर्सेस असं काम करतील की यांना हेच मिळू नये, यांना ही टेक्नॉलॉजी द्यायची नाही, यांना हा टेक्नॉलॉजीचा पार्टच द्यायचा नाही. लिथियम बॅटरी तुम्हाला लागते का इलेक्ट्रिक कार करता? दर 2 महिन्याला नवीन मॉडेल आणतो काय टाटा आणि महिंद्रा? लँड रोवर विकत घेतो काय टाटा आमची? इलेक्ट्रिक लँड रोवर आणायचा प्रयत्न करतो काय? लिथियम बॅटरी मिळणार नाही अशी व्यवस्था करू, रेअर अर्थ मिळणार नाही अशी व्यवस्था करू. तुमच्या पुण्याचा माणूस आहे, दुपारी वाचलं म्हणून सांगतो, अजून तपशील शोधलेलं नाही, पण शोधेल मी रात्री. शेळके म्हणून त्यांनी सोडियम बॅटरी बनवली आहे, लिथियम बॅटरीसाठी. जर ती यशस्वी झाली, एक बॅटरी यशस्वी झाली आहे, कार चालली आहे. आता एक आहे ना स्पीड त्याला चार्जिंग टाईम, हे सगळे इनोव्हेशनच्या पुढचे टप्पे असतात. जर ते घडलं 700 किलोमीटरची महाराष्ट्रालाच पोहोचलाय, तर ते अगणित आणि गगणित मीठ आहे. लिथियमची बॅटरीज वापरावी लागणार नाही. चायनाने फुकट सप्लाय केलं तरी घेणार नाही आणि परत परकीय चलन वाचेल. ते असं इनोव्हेशन करणारे कितीतरी तरुण मुलं आहेत हो. त्यांच्या पाठीवर तर हात ठेवा किमान, कर बाबा. आणि हे घडू नये म्हणून काम करणारी माणसं आहे, त्यांच्याबद्दल सजग राहा, त्यांची माहिती घ्या, ती द्या. जॉर्ज सोरोस नावाचा भुक्कड माणूस उघडपट सांगतो 2 बिलियन देईल सरकार पडावं म्हणून, आणि आपण 145 कोटी देश ऐकून घेतो. इतके अजून लाचार नाही आपण का? सोरोसच्या किती कंपन्या ट्रेड होतात सोरोसच्या इन्व्हेस्टमेंटच्या, का त्या बंद नाही केल्या आपण सेबीला सांगून? काही गुडवर लोकांना त्यातून पैसे मिळतात म्हणून. मग कसलं छत्रपती शिवाजी महाराज नाव सांगायचं? 35 वर्षात 450 वर्षाचं दैन्य संपवणारा जगातला एकमेव राजा. फक्त 35 वर्ष. 50 वर्षाचं आयुष्य, 15 वर्षी शपथ घेतली. 35 वर्षात 450 वर्षाची अप्रतिष्ठा, अपमान, वेदना, यातना, दैन्य सगळं संपवून टाकलं त्यांनी. असं संपवलं की त्यांच्या मृत्यूनंतर मुघल बादशाह इथे सडून मेला. 27 वर्ष माणसं लढली. नेता नाही, राजगड नाही, राजधानी नाही, सिंहासन नाही, राजा नाही, राजपुत्र नाही. अहो हे घडलं ना. वाय यू डोंट बिलीव्ह? वाय यू नीड प्रूफ? वी कॅन डू इट. त्यात काय मोठी गोष्ट आहे? हे वारंवार घडत गेलंय. हे फोर्सेस ते करणार. हे लिहून ठेवा. पुढची 22 वर्ष जेवढी आपलं योगदान देऊन देश समृद्ध करण्याची आहे, तेवढी समृद्ध होऊ नये म्हणून जे उंदीर कुरतडणार आहे त्यांना मारण्याची पण, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची पण, त्यांना सांगायची पण गरज आहे. डोंट डेअर. लक्ष आहे. आणि हे समजू नका सगळ्या यंत्रणा सडल्या. ते कृपया करून गृहीत धरून जगू नका. तुमचे अनुभव 10 पैकी 9 वाईट आले असतील, त्या एकावर विश्वास ठेवा. कारण ते एकाचे 2 होतील, 2चे 4 आणि 4चे 16 होतात. ते जॉमेट्रिकल पद्धतीने वाढतं. विश्वास तसा वाढतो ना. कल्चरल मार्क्सिझम आहे तो छळणार आहे, वोकिझम आहे तो छळणार आहे. माझा समाज शतखंडित होईल
माझं कुटुंब शतखंडित होईल, जेणेकरून माझी एक सगळे मिळून जगण्याची इच्छा आकांक्षा नष्ट होईल, मी सुट्या माण्यासारखा होईल, त्याला ओढणारा कोणी राहणार नाही आणि मग हा देश कधीतरी तुकड्या तुकड्यात विखरून जाईल. याच्या इच्छेकरता धर्मांध शक्तीशी हात मिळणारे एक कम्युनिस्ट आहे. पुरावे आता अनंत देऊ शकतो, अनंत. डावीवळी पुस्तक लिहिणारा लेखक बसलाय, ते वाचा, पुरावेच पुरावे. मी असं म्हणत नाही ते वाईट आहे, मी एवढंच म्हणतो सावध राहा. ते वाईट आहेत, चांगले आहेत, काय ठरवेल, फार दिवस टिकत नाही असं, पण सजग राहायला पाहिजे. ते एक मीचं कॉन्ट्रीब्युशन आहे की माझ्या बाजूबाजूला मी काही चुकीचं घडू देणार नाही, चुकीचा कथ्य पसरू देणार नाही, तरुणांना भडकू देणार नाही, कुटुंब व्यवस्था जिवंत ठेवेल. एक पुस्तकच लिहितोय मी, काही इकॉनॉमिक्सचं डॉक्टरेट नाही, पण मद्रास युनिव्हर्सिटीतल्या IITतले 2 डॉक्टरेट घेतले इकॉनॉमिक्सच्या मदतीला मी. त्याचं नाव आहे, तो इझमच लिहायला घेतला आहे, त्याचं नाव आहे फॅमिलिझम. आणि तो कम्युनिझम, कॅपिटलिझम आणि सोशलिझमला उत्तर आहे. पण माझ्या असं लक्षात आलं की कॅपिटलिस्ट देश अमेरिका, सोशलिस्ट रशिया, कम्युनिस्ट चायना, या तिन्ही देशामध्ये फक्त 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे. म्हणजे हे तिन्ही चोर एकाच ठिकाणी पोहोचले, आम्हाला वेड्यात काढ. 33 देशांचे नकाशे बदलले, 19 राष्ट्रप्रमुख मारले गेले किंवा पदच्युत केले या लोकांनी, केवळ तो कम्युनिस्टांच्या आधी गेला म्हणून, तो कॅपिटलिस्ट झाला म्हणून. आणि हे तिघ चोर एकाच ठिकाणी पोहोचले. आपल्याला आपला इझम आणला पाहिजे, आपलं इकॉनॉमिक मॉडेल आणलं पाहिजे, कारण भारत ही सोसायटी ऑफ एक्सचेंज, सोसायटी ऑफ ट्रान्झॅक्शन नाही. आपली प्लेसमेंट करून घ्या, काय आपण काय आहोत. आपण एकमेकाला मदत करतो, ही आपण राष्ट्रसेवा करत नाही. आपण आपला धर्म पाळतो, माणसाचा धर्म. धर्म म्हणजे रिलिजन नाही, धर्म म्हणजे माझं आचरणाची चौकट. मनुष्य पिता धर्म, मातृधर्म, मुलाचा धर्म, मुलीचा धर्म, शिक्षकाचा धर्म, हे धर्म असतो. हे रिलिजन म्हणजे धर्म इंग्रजांनी आणलेलं खूळ आहे, ती फॉल्टलाईन आहे त्यांनी क्रिएट केली, त्याला बळी पडू नका. माझा धर्म मी केला पाहिजे, प्राणपणाने केला पाहिजे. धर्मरक्षण ते म्हणतो आम्ही. माझा धर्म डिस्टर्ब करून मला जगाला कोणी लावू शकत नाही, एवढाच आत्मविश्वास पुरतो छोटासा. छोट्याशाच गोष्टी पुरता हा दरवाजा आहे आत यायचा. ते फडकूट दरवाजा का बरं म्हणतो याला आपण? देवशी बिजागरी आहे ना, 12 फुटाची बिजागरी लावली तर एवढ्या छोट्या बिजागरीमध्ये ताकद असते फळकुटाचं दरवाजात रूपांतर करण्याची. एवढी इच्छा पुरते आयुष्यात, जीवन इच्छा, चांगल्या गोष्टी करायला. त्याला हे लागत नाही काही फार मोठं प्रचार, तर अजिबात लागत नाही, सहजपणे करता येतं. कल्चरल मार्क्सिझमचा आघात होणार आहे, होतोय. बांगलादेश सारख्या देशात घडलं, नेपाळमध्ये जे घडलं. मला परवा कोणतरी ते झेंजीवर बोलायला बोलवलं एका कॉलेजमध्ये. मला म्हणले हे झेंजी बिंजी बद्दल बोलावं. कशाला बोलायचं, बोला सर. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी सगळ्यांनी वाचून काढलं जाण्याआधी काय काय झालं. काही एवढी मोठी चळवळ नाही. त्यामुळे आपले झेंजी भरतील आणि काही उद्योग करतील असं होणार नाही. त्याची सगळी कारणं बरीचशी आर्थिक होती. त्यांना पुढे करणारी माणसं होती. हे काही अस्वस्थ नव्हते, पण तू 1000 रुपये घेऊन सांग मी अस्वस्थ आहे, असे लोक असतात ना. 2000 रुपये घेऊन मतदान करून दे, तीच कॅटेगरी. ते डिसाईड युअर प्राइस टॅग, त्याची किंमत ठरवतात. हा म्हणजे 4000 रुपये, हा म्हणजे 5000 रुपये. तसं तू म्हणजे 500 रुपये अस्वस्थता घेऊन टाकतो. त्या देशात काही झेंजीवर परिणाम होत नाही. अजून कुटुंब व्यवस्था बळकट ठेवत राहते का नाही मला शंका आहे. त्याला भूक पडत चालते, पण ती आपण ठेवली पाहिजे. ते पण मीचं योगदान आहे, कारण कुटुंबवत्सल देश होता म्हणून समृद्ध होता. शरीरासारखं होतं. उदाहरण असताना आपण जेवायला बसलो, गरम गरम खिचडी घेतली, तोंडात घातली, तोंड भासतं. तोंडाने काय केलं पाहिजे? शिवाय दिले पाहिजे ना त्याला. तोंड काय करतं पुढच्या घासाला? हातावर फुंकर घालतं. हा समन्वय असतो शरीराचा, हा कुटुंबाचा असतो. अशी कुटुंब आहेतच आपल्याकडे. आत्ता जी माणसं कुटुंब व्यवस्थेत वाढली आहे त्यांना अनेक गोष्टीवर रिॲक्शन देताना 10 वेळा विचार करायची सवय कुठून लागते? तिथून लागते. कारण मला विविध मतं असतं, ते मान्य असतं अंतरंगात. हो, त्यांचंही मत आहे, तेही मला असं म्हणले, त्यांना वेगळं वाटतं असं मला वाटू शकतं.
तर माझं ऐका नाही तर कोणाचं ऐकायचं नाही. ही जी भावना आहे ही देश तोडणारी आहे आणि ही भावना फार मोठ्या प्रमाणात लावत आहेत, बीजे पसरवत आहे. तिथूनही सावध राहायला लागेल. सो एक धर्मांधांचं संकट, कल्चरल मार्क्सिझम आणि मार्केट फोर्सेस जे येतात, जे तुम्हाला कंपन्यांचे सगळ्या गोष्टी विकत घ्यायला लावून तुम्हाला 8 कोटी लोक ज्यात इन्व्हेस्ट करतात, अशा शेअर बाजाराच्या इंडेक्सवर देशाची प्रगती ठरणारे बिंडोक येते. जे शेअरमध्ये गुंतवतात त्यांनी मला शिवाय देऊ नका, त्यांच्याबद्दल बोलते. एवढंच सांगतोय की प्रमाण बघा, 145 कोटी मधल्या लोकांमधलं 8.5 ते 9 कोटी लोक कमवणाऱ्या 61 कोटींपैकी 8 कोटी, एक पंचमांश पण नाही, एक सप्तमांश. त्याच्यावर इंडेक्स ठरतो का देशाच्या प्रगतीचा? सत्ता बाजार ठरत असेल. हे लक्षात आलं पाहिजे आणि याच्याकरता सजग राहील. त्याच्याकरता काही नॉलेज लागत नाही, नीट समजून घ्यायला लागतं, दोन्ही गालावर हात ठेवून ऐकून घ्यायला लागतं आणि ते काय कळलं याच्यावर थोडं डोळे मिटणं करून चिंतन करायला लागतं. आपल्या मनाला सगळ्याच गोष्टी पटतील असं नाही. हा मठ नसतो निर्मल बाबाचा, हे काही पंथ निर्माण करत नाही आपण कळ. पण मला असं वाटलं शेजाऱ्याला हे बरोबर बोलले तर खरं मला चुकीचं वाटतं. हे होऊच शकतं, झालंच पाहिजे. तोच सजग समाज जो घासून घेतो. हातावर हात घासले काय होतं? ऊर्जा तयार होते ना, गरम होतो. ऊर्जेचा जन्मच संघर्षातून आणि मतमतांतरातून. आपण शिकलो ना, खंडन मंडन, मंडन खंडन संश्लेषण, हेच तर आपली पद्धती आहे. मांडणी करायची, तिचं खंडन करायचं आणि जे संश्लेषित म्हणजे सिंथेसिस आहे ते उचलायचं. म्हणून 4वा कृषी आहे. समृद्ध देश आहे असा देश नाही पृथ्वीला पाठवलं. चकचकीत रस्ते आहेत पण माणसं बरबटलेली आहेत. इंडिव्हिज्युअल सोसायटी आहे. दुसरी आई आणि तिसरा बाप, त्यांचं पटत नाही म्हणून मुलगा बापाची बंदूक काढतो, ज्यांचा काही संबंध नाही अशा मुलांना मारतो. असे विकसित देश, त्यांना विकसित म्हणतो आपण. रस्त्यावर येऊन नमाज पडले म्हणून बंदी घातली म्हणून महापौराच्या गाड्या जाळणारे लोक आहेत, त्याला विकसित राष्ट्र म्हणतो आपण. खोटे नॅरेटिव्ह पसरून एका राज्य करणाऱ्या लोकसत्तावादी सरकारला गुंतवून टाकतात, पलायन करायला लावतात आणि त्याला आपण जगण्याची मूल्य म्हणणारे आणि त्याला प्रसिद्ध देणारे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारखे जगन्मान्य पत्रकार आणि दैनिक आहेत. आपण त्याला कथ्य आणि तथ्य मधला फरक समजून घेतला पाहिजे. ती जबाबदारी मध्यमवर्गीयांची आहे, त्या 30% बोटीच्या खाली बसलेल्या लोकांची नाही आहे. त्यांना आज जगायचं आहे, त्यांच्याकडे खायला काही नाही, संध्याकाळी मुलांना घालायला. आमच्याकडे आहे. आम्ही 8 तास याच्यात विचार केला पाहिजे की हे कसं काय बदलू. ते राजकीय पक्षाचं बोलत नाही, सगळे राजकीय पक्ष बेकार असेल तर अजिबात जोडायला मारा. पण देश बघा, ग्रेटर गुड नावाचं गुड असतं, माहिती आहे ना. एक गुड असतं आणि एक ग्रेटर गुड असतं. ग्रेटर गुडचं सोपं उदाहरण सांगतो. आम्ही इथे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला होता, आमचा एक मित्र होता म्हणून पाटणा, त्याने काही मुलींची छेड काढली. आम्ही रूमवर बसलो होतो, इंजिनिअरला अरे त्याला मारता येत नाही. त्या जंगली महाराज पातळेश्वर मी गेलो सायकल घेऊन, त्याला मारत होते. त्या लोकांना म्हणून त्याला बाजूला आणलं, 2 जोरात कानफडीत मारल्या. सायकलवर बसवलं, घरी घेऊन आलो. तो म्हणजे तू मला मारला. अरे म्हटलं तुला वाचवलं मी. ग्रेटर गुड आहे, ग्रेटर गुड आहे ना. ग्रेटर गुड असतं ना, ते लक्षात ठेव. देश प्रथम गेला तर त्याला ग्रेटर गुड समजतं. तर आपणच नायक असतो असं नाही, दुसऱ्याचं पण ग्रेटर गुड समजून घेतलं पाहिजे. कुटुंबात ते समजून घेतलं जायचं, तुटलंय. या सगळ्या गोष्टी आपण करू शकलो तर 44% जे रुरल युथ आहे, जे MSME मध्ये अडकतंय, त्याला न्याय दिल्यासारखं मी. 2030 साली भारताचं सरासरी वय 29 वर्ष असेल, जपानचं 48 वर्ष असेल, अमेरिकेचं 43 वर्ष असेल, चीन 41 वर्ष असेल. भारत हा तरुण होत जाणारा देश आहे. म्हणून आपल्याला प्रगती रोखण्याकरता जास्त प्रयत्न या म्हातारड्या देशांच्या संस्थांकडून होतील. त्याच्यावर लक्ष ठेवा. 65% लोक बिलो 35 असणारा देश असेल 2047 साली. ही फार मोठी ताकद असते. ब्रिटनमध्ये 64% लोक सोशल सिक्युरिटीमध्ये पेन्शनमध्ये जगतात. त्यांच्याकरता ते काही प्रॉडक्ट तयार करत नाही, तरी ब्रिटिश पाऊंड जास्त आहे, कारण तो मरीटाईम व्यापाराला जोडलेला आहे. हुंडी ब्रिटिश पाऊंड मध्ये उडायला लागते, म्हणून ती करन्सी फ्लोट होते. पडा घर पोकळ वास आहे.
कन्झम्पशन पण आहे, भूक पण आहे आणि खर्च करण्याची क्रयशक्ती आहे, असा एकमेव देश 2050 साली भारत असेल. आणि अजून एक असेल त्याच्याबरोबर, 65% लोक 35च्या आत असल्यामुळे अजून एक असेल की जगण्याचं ऍस्पिरेशन असेल. 30व्या वर्षी मला अजून जगावं असं वाटतं का 90व्या वर्षी वाटतं? 30व्या वर्षी वाटतं. अमेरिकेत किंवा परदेशी विकसित देशांमध्ये, खऊटपणे बोलतो मी अशा एकातले विकसित हो, कुठे काय पूर आला, वादळ आला की टीव्ही जोडून देतात दुकानातून. काय तुम्ही त्याचे किस्से सांगायला बोललं 2 रात्री लागतील बा. अमेरिकेत सुद्धा आजकाल असं आहे की म्हणून मी असं म्हणतो की आपण आपल्याबद्दल बोलू तर असा देश असेल ना तिथे क्रयशक्तीला एक ऍस्पिरेशन लागतं. अमेरिकेमध्ये विकसित असायलामध्ये जाऊन बघा, जे लोकांना मुलांनी आई वडिलांनी असायलामध्ये नेऊन टाकले त्याशी बोला. 111 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले तिथे, एकाही माणसाने काही चांगलं चाललंय असं सांगितलं नाही. आम्हाला इथे म्हणतो लेट्स लाईफ ऍक्सेप्टेड मध्ये एक हतबलता असते, ती हतबलता नसावी. खूप मी नेहमी म्हणतो खूप वृद्धाश्रम होणं ही चांगली गोष्ट नाही. अर्थात निराधार वृद्धांना व्यवस्थित प्रतिष्ठेने मृत्यू आला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. हे दोन्ही एकत्र साधलं पाहिजे, पण तरुण पिढी त्यांच्याही जोडून देता आली पाहिजे. हे सगळे अँगलमध्ये जगायला लागेल, मग तुम्हाला लक्षात एक दिवस पुरा पडतो. आता अर्धे लोक मला म्हटलं काय नाही टाइमपास चाललं, काय नाही करमत बोर होतं, असं काहीतरी फालतू प्रश्नोत्तर चालू असतं. काय कशाला आपल्याला बोर व्हायचं? एवढं काम करायचं देशात किती लोक आहेत, आपण केलं पाहिजे, जडजडपणे केलं पाहिजे. तरी पुण्याचा अभिमान आहे मला. पुण्यामध्ये या गोष्टी खूप चांगल्या भेटतात इतर शहरांपेक्षा. ते मुंबईसारखं कमर्शियल नाही आहे. अजूनही इथे पुण्यात काही काही वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारी माणसं आहेत, जे फार मोठं धन आहे, विचारधन आहे महाराष्ट्राचं. कारण इथेच घडतं काहीतरी चांगलं. जमीन अजून त्याच्याने सकस ठेवली आहे. थोडा तिरकसपणा असेल, हरकत नाही. फार सगळ्याच गोष्टी असं काय म्हणजे आंबा गोडही पाहिजे, वासही आला पाहिजे, सगळं होत नाही. दॅट्स ओके, पण ते जिवंत ठेवू नये. आपण ते जिवंत ठेवूया. समृद्ध भारतामध्ये मी किती आहे, किती मोठा आहे, ते किती मोठा होईल याचा विचार न करता मी आहे आणि मी माझं मी पण विसरून त्याच्यात माझं दान टाकतोय अशी शपथ त्या अक्षय तृतीयेला घेऊया. त्यामुळे ती कधीही थांबणार नाही, ती चालू राहील अशी प्रार्थना व्यक्त करू.